हॅलो फ्रेंड, आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली शॉपिंगपासून. मी केली होती शॉपिंग. बघा, ही बॅग मी खरेदी केली होती. आता हळदी कुंकवासाठी याच्यामध्ये ओटी वगैरे देतात म्हणून ही बॅग खूप युजफुल आहे. तर मग याचा कलर पण खूप सुंदर आणि मला खूपच आवडली होती आणि चला म्हटलं तर मग मी ही खरेदी केली होती. कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर नक्की सांगा मला. तर मग मी माझे काही पार्सल जे आले होते ते तुम्हाला मी दाखवत आहे मेशोवरून. मी हे स्क्रब बोलवले होते, घासणी. कारण की जे आपण हे यूजफुल कशासाठी आहे, जे नळ वगैरे आपण चिल्लर भांडे वगैरे घासायसाठी खूप युजफुल आहे. पण लोखंडाचे कढई वगैरे दुधाचे भांडे नाही निघत. तर मग मी यांनी नळ बेसिंग वगैरे आणि हे छान आहे, त्यासाठी खूपच छान उपयोगी आहे आणि चिल्लर भांडे घासण्यासाठी. आणि मला टेबल क्लॉथ बोलवायचा होता. तर मग माझ्याकडे पर्पल कलरचं सेट मला बोलवायचा होता, कारण की माझ्याकडे हॉलमध्ये पर्पल कलरचे पडदे असल्या कारणाने मी पर्पल कलरचंच बोलवलं. 2 in आहे, इकडनी पण मला पर्पल कलरचंच पाहिजे होता. कसं वाटला? छान आहे ना, म्हणून मी संक्रांतीसाठी खास म्हणून मी बोलवलं होतं त्यासाठी पर्पल कलर दोन्ही. त्याच्यानंतर मग एक मला हे कवर आहे, म्हणजे छोटे उशाचे कवर आणि 2 लोड कवर आहे. तर मग मी हा सेट बोलवला होता. बेडशीट नाही आहे. तर मग कधी कधी दिवाणवर वगैरे टाकायला, कधी सोफ्यावर पण टाकू शकतो. तर छोटे कवर आहे याच्यामध्ये, तर यूज करू शकतो आपण. तर ते बोलवले होते, खूप छान आहे. ते पण मेशोवरूनच बोलवले होते. त्याच्यानंतर मग मी ही बेडशीट बोलवली होती. ब्लॅकमधून आहे, थोडीशी छान प्रिंटेड आहे, छोटे फ्लावर प्रिंटेड. तर खूप छान वाटली म्हणून मी ती पण बोलवली. मग घेतलं क्लिनिंग करायला. आता हळदी कुंकू असल्या कारणाने मला क्लिनिंग करायची होती. मला आज मी थोडं क्लिनिंग करते. तर मग मी ही क्लिनिंग करायला घेतली होती रॅक. तर मग आधी होममेड स्प्रे आहे ना माझ्याकडे, तो मारून घेतला आणि मग ती रॅक छान ओल्या कपड्याने आधी पुसून घेतली होती. तसं ती स्वच्छच असते, पण आपण म्हणजे आता म्हटलं आपण डब्बे वगैरे काढतो ना, मग इकडे तिकडे होऊन जातात. तर मग म्हटलं आज हे साफ करायचं, रोज थोडं काही ना काही. आता साफसफाई करतच आहे, कारण की हळदी कुंकाची क्लिनिंग, दिवाळीपासून क्लिनिंग काही केलीच नव्हती. तर ही रॅक वगैरे नव्हते क्लिनिंग केली होती, तर म्हणून मी ही रॅक क्लिनिंग करायला घेतली होती. मग आधी पुसून घेतली छान. आता थोडीशी वाळू देते ह्या रॅकला. छान स्प्रे वगैरे मारला म्हणजे सगळे डस्ट वगैरे त्यांनी निघून जाते. तुमची पण चालू असेल ना हळदी कुंकाची तयारी. आणि बघा, मग मी यांनी पूर्ण पुसून